अन्न आणि औषध प्रशासन विभागात एंट्री झाल्यानंतर तुकाराम मुंडेंना कारवाईचा त्यांनी धडाका लावलाय। राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने कडक कारवाई केली आहे। आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये राज्यभरात 280 ठिकाणी तपासणी करण्यात आली। या कारवाईमध्ये 40 छापे टाकण्यात आले आणि 32 प्रकरणं दाखल करण्यात आलेली आहेत आणि 26 जणांना यात अटक करण्यात आली आहे। सुमारे 70.79 लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा आणि 12.16 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आलाय। त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले। तर भेसळखोरांचा गेम ओव्हर झालेला आहे। काय नेमकं घडतंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। 21 ते 31 मे दरम्यान राज्यव्यापी मोहीम राबवण्यात आली। 74 अन्न सुरक्षा उल्लंघनांची प्रकरणं ही उघडकीस आलेली आहेत। 70.79 लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा हा जप्त करण्यात आलाय। 54,336 किलो संशयित अन्नसाठ्यावरती कारवाई झाली आहे। आंबा, खवा, तूप, खाद्यतेल या मसाल्यांच्या नमुन्यांची तपासणी देखील करण्यात आली आहे। पुण्यामध्ये 30.64 लाखांचा भेसळयुक्त गुळ सुद्धा जप्त करण्यात आलाय। 15,076 किलो साखरेचा साठा हा जप्त करण्यात आलाय। तर नवी मुंबई एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई देखील करण्यात आली आहे। आंबे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केला जात होता। 2.21 लाखांचे आंबे हे जप्त करण्यात आले। तर गुटखा माफियांना सुद्धा दणका बघायला मिळतो। राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे। 280 ठिकाणी या संदर्भात तपासणी करण्यात आली। 40 छापे झाले आणि 32 प्रकरणं ही दाखल झालेली आहेत। 12.16 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आलाय। 24 गुन्हे नोंद झाले, 32 आरोपींवरती कारवाई झाली आणि 26 जणांना अटक करण्यात आली आहे। या 3 प्रकरणात फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले। गुटखा माफियांना दणका बघायला मिळतो। राज्यभरात ही विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे। 280 ठिकाणी तपासणी झाली। मोठ्या प्रमाणात छापे पडलेले आहेत। संकेत वरक आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। थेट आपण त्यांच्याकडे जाऊया। संकेत, अन्न आणि औषध प्रशासन विभागात एंट्री झाल्यानंतर तुकाराम मुंडेंचा कारवाईचा धडाका अक्षरशः बघायला मिळतोय। अमित, आपण पाहिलं तर तुकाराम मुंडे 25-26च्या आसपास त्यांनी चार्ज घेतला आणि त्यानंतर त्यांनी कारवाईचा जो आहे तो धडाका लावलेला आहे। खरं तर एफडीए 3 विभागांमध्ये किंवा 3 वर्गीकरण असतात। एक म्हणजे अन्न, दुसरं म्हणजे औषध, म्हणजे त्यात ड्रग्ज वगैरे सगळं आलं, आणि तिसरं असतं ते म्हणजे प्रोहिबिटेड आयटम्स। प्रोहिबिटेड आयटम्स म्हणजे गुटखा असेल, तंबाखू असेल किंवा पान मसाला असेल। खरं तर या 3ही विभागांमध्ये एफडीएने सध्या मोठी कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सगळ्यात पहिले मी सांगेन की पुणे पिंपरीमध्ये जे प्रकरण घडलं बनावटी दारूचं, त्यानंतर जवळपास एक 932 ठिकाणी जे आहे ते इन्स्पेक्शन एफडीएकडून करण्यात आलेलं आहे। आणि त्यातल्या अनेक ठिकाणी, सगळीच ठिकाणं काय होती तर जिथे जिथे मिथिलीन बनवलं जायचं, जिथे जिथे मिथिलीनचे कारखाने होते तिथे खरं तर हे इन्स्पेक्शन करण्यात आलेलं आहे। आणि नेमकं कुठे कुठे बनावटी मिथिलीन तयार होतं किंवा ज्या मिथिलीनपासून बनावटी दारू तयार केली जाते हे कुठेतरी ते तपासण्यात आलेलं आहे। त्याची कारवाई सुरू आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं अन्न विभागात, तर पुण्यातच खरं तर गुळाचा कारखाना होता। त्या गुळाच्या कारखान्यामध्ये भेसळ होत होती अशी माहिती खरं तर एफडीएला मिळाली। गुळामध्ये साखर मिसळली जाते। असं अनेकांना वाटेल गुळामध्ये साखर मिसळते काय, बाय प्रोडक्ट सेम आहेत, पण तसं नसतं। गुळाचे पॅरामीटर्स हे वेगळे असतात, साखरेचे पॅरामीटर्स हे वेगळे असतात आणि कुठेतरी ते चुकीचं होतं हे एफडीएच्या निदर्शनास आलं। त्यांनी तिकडे छापा टाकला। जवळपास 15,000 किलो साखर आणि गुळ जो आहे तो तिथून जप्त करण्यात आला। तशीच एक कारवाई अमित खरं तर नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये झालेली आहे। आंबे जे येतात त्याच्यामध्ये कुठे रासायनिक प्रक्रिया झालेली होती, त्याच्यामुळे जवळपास 2 लाखांचे आंबे जे आहेत ते एफडीएने जप्त केलेले आहेत। तिसरी गोष्ट म्हणजे गुटखा आणि पान मसाला असेल याच्यावरती बंदी आहे। ते कुठे कुठे विकले जात होतं। मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्रभर खरं तर एफडीएने जे आहे ते धाडी टाकलेल्या, जवळपास 40 ठिकाणी या धाडी टाकलेल्या आहेत। आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये जवळपास 32 लोकांना जे आहे ती अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आपण पाहतोय की फक्त अन्न नाही, फक्त प्रोहिबिटेड आयटम्स नाहीत, फक्त औषध नाही, तर
प्रत्येक विभागामध्ये जे आहे ते तुकाराम मुंढेंनी आहे ॲक्शन घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती या ॲक्शन्स आहेत आणि फक्त ॲक्शन्स नाही आहे तर ॲक्शन्स नंतर ज्या कारवाया देखील आहेत त्या कारवाया देखील होताना दिसत आहेत. मग अटक करायची झाली तर अटक केली जाते, जप्ती करायची असेल तर जप्ती केली जाते आणि त्याचा फॉलोअप देखील सुरू आहे. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर एक मोठ्या प्रमाणात एक वास्ट एक मेजर लेवलला करता ही सगळी कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये भेसळयुक्त पदार्थ खूप बाजारात अगदी आणि विकले जात होते. संकेत भेसळखोरांचे धाबे दणाणलेत असं म्हणायला हरकत